श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाओ हीच समर्थांच्या चरणी आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना करेन। तर आज आहे आपण सगळे आपल्या बाप्पांना निरोप देणार आहोत। हे 10 दिवस गणपती बाप्पाची खूप मनोभावे सेवा केली। 10 दिवस कसे गेले ही समजलं नाही। तर आज सगळेच आपण खूप जड अंतकरणाने बाप्पांना निरोप देणार आहोत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी सेवेची संधी आम्हाला मिळू द्या हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर तशी आमच्याही घरी काही लगबग आहे गणपती विसर्जनाची। तर आता गणपती विसर्जन करायचे म्हटल्यावर गणपती बाप्पांना मोदकही करावं लागेल। तर काहीतरी मोदक नवीन वेगळ्या प्रकारे करू म्हटलं, कारण की तेच तळलेले मोदक करून करून खूप म्हणजे आता नाही करू वाटत येते। तर आज काहीतरी वेगळे मोदक करूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गणपती बाप्पांचं कसं विसर्जन होतं, आरती वगैरे सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। श्री स्वामी समर्थ। तर हे आहेत आमचे बाप्पा। तर तुम्ही बघू शकता ह्यावेळेस खूप सुरेख बाप्पांची मूर्ती आणलेली होती घरी आणि आता 10 दिवस खूप सेवा केली बाप्पांची आणि आता ही जागा रिकामी होईल। दररोज कसं की घरात आलं, किचन मध्ये आलं की किचन मधून समोर बाप्पा दिसायचे, खूप छान वाटायचं, मनाला प्रसन्न वाटायचं की बाबा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आलेले आहेत। खूप प्रसन्न वाटत होतं। पण आता ही जागा रिकामी होईल, सगळं डेकोरेशन काढलं जाईल, खूप वाईट वाटतंय। पण असो, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या एवढीच इच्छा। प्लस पहिले शिरा करायचा आणि त्याची जी साचा असतो त्यामध्ये हे भरून आपल्याला मोदक करायचे होते। तर आता तेच करते। आपला प्रसाद जो आहे तो पण म्हणजे कंप्लीट होत आहे हळूहळू। तर आता हा प्रसाद झाला की लगेच मोदक करायला घ्यायचे आहे। तर मोदक कसे करायचे हे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे। याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओवरती अपलोड केली आहे, नक्की बघा। तर हे बघा, आता नैवेद्याचे जे मोदक आहेत ते झाले आहेत। आता आपण आरती करूया, नैवेद्य दाखवूया आणि गणपतीला जे काही गणपतीचं विसर्जन करायचं आहे त्याची तयारी करूया। तर आता इथे गणपती बाप्पाची आरती करायची होती, कारण की गणपती बाप्पांना निरोप द्यायचा होता। तर सर्वात अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आणि हळदी कुंकू वाहून स्वतःलाही लावलं। आणि मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड मध्ये केलेला आहे बरं का, नाहीतर तुम्ही म्हणाल की सगळं एवढं घाईमध्ये का, तर व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड मध्ये केलेला आहे। तर इथे आरती वगैरे करून घेतली गणपती बाप्पाची, घरातलेही होते, आरती केली, सगळ्यांना आरती दिली आणि त्यानंतर नैवेद्याची जे काही आपण मोदक केलेले होते नैवेद्याचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पांना। आणि आता जे काही आपण गणपती बाप्पांजवळ सामान ठेवतो हे डेकोरेशन ते सगळं काढायचं होतं, कारण की गणपती बाप्पांना हलवायचं होतं। तर ते सगळं मी काढून घेतलं, जे काही फळं फुलं जे आपण विसर्जन करतो गणपती बाप्पांसोबत, तर तेही मी एका कॅरी बॅग मध्ये काढून ठेवलं। जे डेकोरेशनचं सामान होतं ते काढलं आणि गणपती बाप्पाची माफी मागितली की ह्या 10 दिवसामध्ये काही चूक झाली असेल तर बाप्पा माफ करा आणि पुढच्या वर्षी लवकर या। श्री स्वामी समर्थ।